हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 मधला सिमिलॅरिटी हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी हा जो थिरम आहे तो थिरम पाहू. सुरुवातीला पाहू आपण त्याचं स्टेटमेंट. The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. तर त्यानंतर आपली पुढची स्टेप म्हणजे डायग्राम. तर याच्यामध्ये ट्रायंगल ACB हा एक ट्रायंगल दिलाय. CD आणि BD हा कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. आतापुरतं एवढंच लक्षात ठेवा की ACB हा एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये CE इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल C. इट इज गिवन. तर याच्यावरून आपण गिव्हन असं लिहू शकतो, इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये बायसेक्टर ऑफ अँगल C म्हणजे हा जो अँगल C आहे किंवा त्याला आपण तीन अक्षरी म्हणू शकतो ACB हा जो अँगल आहे त्याचा बायसेक्टर कोणता आहे तर C. इट डिवाइड्स और इट इंटरसेक्ट्स सेगमेंट AB ॲट पॉइंट E. तर हे दिलेलं आहे, एवढंच दिलं आपल्याला. त्यावरून प्रूव्ह काय करायचं आहे तर AE डिवाइडेड बाय EB म्हणजे ह्या ज्या दोन साइड्स आहेत AE आणि EB किंवा हे जे दोन सेगमेंट्स आहेत त्यांचा रेशो घेतलाय विच इज इक्वल टू CA डिवाइडेड बाय CB. तर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की AE आपण इथे न्यूमरेटरला घेतलाय त्यामुळं ह्या अँगल बायसेक्टरच्या लेफ्ट साइडचीच साइड आपण न्यूमरेटरमध्ये घ्यायची. म्हणजे इथं AE डिवाइडेड बाय BE इज इक्वल टू CB डिवाइडेड बाय CA असं घेऊन चालणार नाही. तसं जर घेतलं तर तो थिरम आपला चुकीचा वापरला असा याचा अर्थ होतो. त्यामुळे इथं AE न्यूमरेटरला घेतलंय त्यामुळे त्या बाजूचीच साइड त्या ट्रायंगलची आपल्याला न्यूमरेटरमध्ये घ्यायचं आहे. सो AE डिवाइडेड बाय BE इज इक्वल टू AC डिवाइडेड बाय CB. तर हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता ह्यानंतर पुढचा भाग जो आहे तो कन्स्ट्रक्शनचा आहे आणि इथं कन्स्ट्रक्शन अशी केलेली आहे, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. म्हणजे CE हा जो सेगमेंट आहे किंवा हा जो अँगल बायसेक्टर आहे त्याला पॅरलल B मधून जाणारी एक लाईन काढायची आहे आणि ती अशी पुढे वाढवायची आहे की AC हा सुद्धा पुढे वाढवायचा आहे आणि त्या दोन्ही जिथं इंटरसेक्ट होतील त्या पॉइंटला नाव द्यायचं आहे D. म्हणजे इथं कन्स्ट्रक्शन अशी केली की CE इज पॅरलल टू BD. त्यामुळे BD अशी एक सेगमेंट लाईन सेगमेंट काढलेली आहे जी CE ला पॅरलल असेल. थोडक्यात एवढा या कन्स्ट्रक्शनचा अर्थ आहे. आणि हा जर आपण AC पुढे एक्सटेंड केला तर तो D मध्ये इंटरसेक्ट करतो. तर ही झाली कन्स्ट्रक्शन. आता आपली प्रूफ. त्यातलं पहिली स्टेप अशी आहे की CE इज पॅरलल टू BD बिकॉज ऑफ द कन्स्ट्रक्शन आणि CE इज पॅरलल टू BD आणि AD ही त्याची ट्रान्सव्हर्सल आपण जर घेतली तर हे जे दोन अँगल्स तयार होतात ACE हा अँगल आणि CDB हा दुसरा अँगल, हे दोन्ही अँगल्स एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँड इफ टू लाईन्स आर पॅरलल देन देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे हे दोन अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि CE इज पॅरलल टू BD आहे. सो अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB अँड द रिजन इज करस्पॉन्डिंग अँगल्स. आता त्याच दोन पॅरलल लाईन्ससाठी ट्रान्सव्हर्सल BC घेऊया. मग BC जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल ECB हा अँगल आणि CBD हा दुसरा अँगल, हे जे दोन अँगल्स आहेत ते एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत कारण ते ट्रान्सव्हर्सलच्या दोन वेगवेगळ्या बाजूने आहेत. सो इफ टू लाईन्स आर पॅरलल देन द अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. त्यामुळे ते दोन अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्यामुळे पुढचं स्टेटमेंट आपलं असं असणार आहे, अँगल ECB इज इक्वल टू अँगल CBD बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल्स. सो these two angles are congruent because this is equation number 2. Now from 1 and 2 जर इक्वेशन 1 आणि 2 यांचं आपण कंपॅरिझन केलं किंवा आणखी एक आपल्याला इथं एक स्टेटमेंट ऍड करता येईल, अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB. अँगल ACE हा अँगल अँड ECB हा दुसरा अँगल, हे दोन्ही एकमेकांचे कॉन्ग्रुएंट असतील कारण आपल्याला गिव्हन मध्ये असं दिलंय की CE इज द बायसेक्टर ऑफ अँगल ACB म्हणजेच अँगल C चे तो दोन समान भाग करत असणार आहे. म्हणजेच अँगल ACE जेवढा आहे तेवढाच अँगल ECB असणार आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ACE इज कॉन्ग्रुएंट टू ECB. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 च्या ACE आणि ECB ह्या लेफ्ट हँड साइड्स आहेत. मग दोन इक्वेशनच्या जर लेफ्ट हँड साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या राईट हँड साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असल्या पाहिजेत. मग इक्वेशन 1 आणि 2 च्या राईट हँड साइड्स काय होतील, CDB अँड CBD. सो these two sides must be congruent from 1, 2 and 3. तर तेच इथे हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे, अँगल CBD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB. आता डायग्राम मध्ये बघूया की हे दोन अँगल्स म्हणजे काय आहेत.
अँगल CBD म्हणजे हा अँगल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB याच्याशी. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. आता जर आपण ट्रायंगल CBD ह्या ट्रायंगलचा विचार केला तर ह्या ट्रायंगलमध्ये हे जे दोन बेस अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. आणि 9वीला एक थिरम आपण बघितलंय की एखाद्या ट्रायंगलमध्ये जर दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या समोरच्या साईड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, बिकॉज साईड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. मग इथं CBD आणि CDB हे दोन कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. CBD च्या समोरची साईड कोणती होईल? CD. आणि CDB च्या समोरची साईड होईल CB. तर त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ते आपण इथे लिहिलेलं आहे. In triangle CBD, side CB is congruent to side CD and the reason is sides opposite to congruent angles. म्हणजेच याच्यावरून आपण शॉर्ट मध्ये असं लिहू शकतो CB is equal to CD. आता त्यानंतर इथपर्यंत आपण प्रूफ लिहिल्यानंतर वी हॅव टू कन्सिडर ट्रायंगल ABD. हा जो पूर्ण ट्रायंगल आपल्याला मिळाला आहे मोठा ABD, त्याचा विचार आपण करूया. त्या ट्रायंगलमध्ये C is parallel to BD. म्हणजे इथं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरू शकतो, कारण एखाद्या ट्रायंगलमध्ये एक लाईन जर तिसऱ्या साईडला पॅरलल असेल आणि ती इतर दोन साईड्सना दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्यात आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरू शकतो. मग त्या थिअरमनुसार ॲज C is parallel to BD, त्यामुळे इथे हे जे दोन भाग होतात AE आणि BE त्यांचा जर रेशो घेतला AE डिवायडेड बाय BE, इट मस्ट बी इक्वल टू AC डिवायडेड बाय CD. तर इथं ते लिहिलेलं आहे AE divided by BE is equal to AC divided by CD and this is by basic proportionality theorem. तर इथं आपण त्याला इक्वेशन नंबर 5 म्हणू. आता ह्यामध्ये AE divided by BE किंवा AE divided by EB लेफ्ट हँड साइड आहे तशीच ठेवूया. AC राईट हँड साइडच्या न्यूमरेटर मध्ये पण आहे तसाच, फक्त एक रिप्लेसमेंट आपण केली. CD च्या ऐवजी CB लिहिलं, कारण त्या इक्वेशन 4 मध्ये आपण ते प्रूव्ह केले. CB is equal to CD. म्हणून CD च्या जागी आपण CB ठेवू शकतो आणि मग हे जे आपल्याला अल्टिमेटली रिझल्ट मिळेल तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू CA डिवायडेड बाय CB म्हणजेच AC डिवायडेड बाय CB. So this is the proof of property of angle bisector of a triangle.